सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। डीडी फायटर्स विरुद्ध आनंद चष्मा घर वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान सीपीएल चा तिसऱ्या दिवशीचा आजचा चौथा सामना खेळला जातोय। डीडी फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। डीडी फायटर संघाकडून सलामीवीर म्हणून स्ट्राईकला असतील ॲडव्होकेट रुपेश पाटील, नॉन स्ट्राईकला असतील स्वप्नील, गोलंदाजीची सुरुवात करतील आनंद चष्माघर वॉरियर्स संघाकडून सूर्यकांत पाटील। तर हवेचा अंदाज घेतलेला फलंदाजाने, गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले। फुल टॉस चेंडू आणि हा षटकार पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर षटकार टोलवलेला आहे। या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स। फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे। शॉट चेंडू उडवलाय मिड विकेटच्या दिशेने हवेत आणि विकेटचं पतन। दीपक राजपूत यांनी झेल टिपलेला आहे। रुपेश पाटील कॉट, दीपक बोल्ड, सूर्यकांत वार आणि पलटवार। सूर्यकांतवर वार केलेला होता पहिल्या चेंडूवर, षटकार टोलवलेला होता आणि पुढच्या चेंडूवर मात्र सूर्यकांतचा पलटवार। शुभम पाटील महाराष्ट्र पोलीस अंमलनेर यांचं हार्दिक स्वागत। विकास नाना पाटील मंजरे होळकर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत। गुलाब सर, गुलाब तडवी सामना करतील सूर्यकांतचा। आडव्या बॅटने चांगला फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दीपक राजपूत पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये। एक धाव मिळते, गुलाब सर आपलं खातं उघडतायत, 7 धावा 1 गडी बाद। पुन्हा एकदा सूर्यकांत आपल्या गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र फलंदाज असतील स्वप्नील। फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे। गुलाब सरांच्या बॅट मधून आलेला आहे घाणाघाती षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स। पहिला षटकार गुलाब तडवी यांच्या बॅट मधून। पुन्हा एकदा पुढे सरसावत, चांगला संपर्क झालाय का? झेल मात्र चांगला टिपलेला होता आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चालले गेलेले होते दीपक राजपूत। जबरदस्त कामगिरी दीपकची। या एफर्टला 100 पैकी 100 गुण असतील, परंतु षटकार खात्यात जाईल गुलाब सरांच्या। पहिलं षटक संपलेलं आहे। दोन्ही संघांसाठी चांगलं षटक होतं असं म्हणू शकतो आपण। एक विकेट जरी गेलेली असली तरी 20 धावा आलेल्या आहेत। जमेची बाजू गोलंदाजी करणाऱ्या संघाला आहे की रुपेश सारखा आक्रमक फलंदाज
त्यांच्या गळाला लागलेला आहे. रुपेश पाटील यांची विकेट पडलेली आहे, परंतु 20 धावा सुद्धा आलेल्या आहे. आता गोलंदाजीला आलेले आहेत गणेश. गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत, फटका फसलाय, झेल टिपलाय. सूर्यकांत पाटील यांनी झेल टिपलेला आहे. स्वप्नील कॉट सूर्यकांत, बोल्ड गणेश. दुसरा फलंदाज तंबूत परततोय. डीडी फायटर दादासाहेब दिनकरराव पंडितराव देशमुख संघ, अनिरुद्ध देशमुख या संघाचे फ्रँचायझी ओनर आहेत. तर दुसरा संघ असेल आनंद चष्माघर वॉरियर्स आणि त्या संघाचे फ्रँचायझी ओनर आहेत गणेश भाऊ सापनर. वीस धावा, 2 गडी बाद. आत्ता मात्र आनंद चष्माघरचा वर चष्मा दिसतोय. मनोहर पाटील आता स्ट्राईकला असतील. गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. ओ, या ठिकाणी शॉट मिडविकेट लावण्यात आलेली होती, हलक्या हाताने खेळलेलं आहे. स्क्वेअर लेग, बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर हा चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळतीये. मनोहर आपलं खातं उघडतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश. स्ट्राईकला असतील गुलाब सर, ज्यांनी 2 जबरदस्त षटकार खेचलेले आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय आणि झेल टिपलेला आहे. चंद्रकांत पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. गुलाब सरांचा पुल फटका फसलाय. गुलाब तडवी कॉट चंद्रकांत, बोल्ड गणेश. मराठा प्रीमियर लीगच्या स्वराज्य संघाचे संघ मालक यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. चला, अनवर जर 4 चेंडू 4 षटकार जर लगावतायत तर अनवर यांना 555 रुपयाचं रोख पारितोषिक असेल शमीर पटेल यांच्याकडून. एकवीस वर 3 गणेश 2 विकेट घेतलेले आहेत. ओ हो, दीपक राजपूत होते परंतु फक्त दर्शकाच्या भूमिकेत. डीप मिड विकेट सीमारेषा पार. अनवरच्या बॅटमधून आलाय पहिला दणदणीत षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. सीपीएल सीझन 3 मुख्य प्रायोजक जीवनभाऊ चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा. अलॉंग द कार्पेट दीपक राजपूत चेंडू अडवतायत, परत करतायत. दरम्यान अनवरला मिळते 1 धाव. माफ करा, सतीश करणकाळ होते. 12वा खेळाडू नसल्यामुळे गोंधळ उडतोय, हे लक्षात असू द्या.
मनोहर स्ट्राईकला. यावेळेस धडपडत पडत का होईना हा फटका खेळलेला आहे मनोहरने आणि मॅक्झिमम फाईन लेगच्या दिशेने. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. 2 षटकांची समाप्ती, 34 धावा. बघा रनांची गती जबरदस्त आहे. 17च्या सरासरीने धावा येत आहेत, परंतु 3 महत्वपूर्ण फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. आता मात्र या ठिकाणी भागीदारीची आवश्यकता असेल डीडी फायटर संघाला. एका भागीदारीची आवश्यकता असेल आणि आता मात्र आनंद चष्माघर वॉरियर्सचे गोलंदाज जर अजून एखाद दुसरी विकेट जर मिळवत आहेत तर मात्र ते दबाव टाकू शकतात डीडी फायटर संघावर. बघूया काय होतंय. सामना चुरशीचा होईल, पैसा वसूल मनोरंजन आपल्याला बघायला मिळेल यात शंका नाहीये. कारण की मागचा सामना आपण बघितला असेल, जबरदस्त मनोरंजनाचा सामना झालेला होता. सूर्यकांत पाटील आता गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला असतील अनवर. मनोहर कॉट रोशन, बोल्ड सूर्यकांत. सूर्यकांत दुसरी विकेट मिळवतोय आणि चौथा शिलेदार आता तंबूत परतलेला आहे. 3 षटकांची समाप्ती, 41 धावा, 4 गडी बाद. चला, अनवर कुरेशी जे मैदानात फलंदाजी करतायत या विकेटचे क्युरेटर आहे आणि या विकेटचा अंदाजा त्यांच्यापेक्षा जास्त कोणालाच नसेल. तर अनवर कुरेशी यांच्या समवेत या विकेटसाठी मेहनत घेतात शाहिद खान आणि मुजाहिद शेख. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील गिरिराज बिल्डर्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. बॉलचे प्रायोजक श्री रमेश भाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅप स्पॉन्सर्स डॉक्टर सचिन काटे साईबाबा हॉस्पिटल. टी शर्ट स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन न्यू बापू टी हाऊस. अंपायरचे टी शर्ट्स ज्यांनी प्रायोजित केलेले श्री राकेश महाजन सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस या स्पर्धेतील प्रत्येक नाणेफेकीचे प्रायोजक श्री संदीप पाटील सर, संचालक संदीप इंग्लिश अकॅडमी. षटकारांचे प्रायोजक दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. चौकारांचे प्रायोजक श्री चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. अविनाश माळी आता गोलंदाजी मार्कवर. चला, कोण आउट आहे कोण इन, 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. बोलना पड़ता ना इधर. आउटच झाला, कॅच घेतला ना. आउट कोण जा रहा है. वो मनोहर कैच आउट हो गया, वो खत्म हो गया ना, वो खत्म हो गया. मैं बोल रहा था कि अभी ये अंपायर का है ना, तो उसकी जगह बाहर कौन गया. गोपाल सिंह ने आउट. हां, गोपाल सिंह ने बाहर चला है ना, वो खत्म हो गया. हां, ते समजलं.
चला आता मैदानात आलेले आहेत किरण बैरागी आणि ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेले गोपाल शिंपी यांच्या जागेवर. फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय परत करतोय दरम्यान एक धाव मिळते. गोलंदाजी मार्कवर आहेत अविनाश एक सिनियर खेळाडू या स्पर्धेतील एकमात्र म्हणण्यापेक्षा पहिले गोलंदाज ज्यांनी पंजा खोललेला होता. 5 विकेट्स हॉल. या स्पर्धेतील प्रत्येक विकेटचे प्रायोजक चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देविदास गोपाळ जाधव ओम इलेक्ट्रिकल्स. खेळाडू डगआउटचे प्रायोजक श्री सुनील पाटील वाळकी माजी जिल्हा परिषद सदस्य. ऑफस्टंपच्या बाहेर शॉट ऑफ लाईन चेंडू हात मोकळे करण्याची संधी होती बॅटच्या खाली लागलेला चेंडू आणि एक धाव मिळते. खेळाडू डगआउट क्रमांक 2 चे प्रायोजक श्री कुणाल भाऊ शिंदे संचालक हॉटेल कुणाल. शॉट ऑफ लाईनचा चेंडू एका हाताने उडवलाय आणि एका हातात जर इतकी ताकद आहे आणि दोन्ही हातांनी जर लगावला असता तर बघा चेंडू कुठे गेला असता. जबरदस्त फटका. शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स अनवर. पाचवं षटक संपलेलं आहे. 65 धावा. चांगला चेंडू. वाईडची मागणी जरूर करत होते परंतु पंचांचं असं मानणं की हा चेंडू फलंदाज सफल झाल्यामुळे लेग स्टंपच्या वरतून गेलेला होता. यावेळेस काउस कॉर्नरकडे चेंडूला उडवलेला आहे. ओव्हरपिच चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. दर्शक दीर्घेत चेंडू आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. धावसंख्या 74 वर 6. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने एक धाव मिळते. सहा षटकांची समाप्ती झालेली आहे. 75 धावा 6 गडी बाद.
गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील अनवर. 15 चेंडू आणि 34 धावांची तुफानी खेळी करतायत अनवर. चेंडू हवेत आणि षटकार लॉंग ऑन सीमा पार. लव सोनवणे यांच्या डोक्यावरून. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. फटका उंच आणि षटकार. जबरदस्त फलंदाजी. अनवर कुरेशी ऑन फायर. 87 धावा. चला, अनवर कुरेशी आता आपल्या अर्धशतकापासून 6 धावा दूर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. माफ करा, अनवर कुरेशी आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर. चांगला चेंडू. यावेळेस गतीत परिवर्तन केलं जातंय. चतुराईने गोलंदाजी केली जाते. माहिती आहे, जास्त वेगात चेंडू टाकला की अनवर प्रॉपर टायमिंगने फटकेबाजी करतोय. आता मात्र अनवरची कमजोरी हेरलेली आहे गोलंदाजाने आणि गती कमी केलेली आहे. 87 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. पुणेरी फ्राईज चौकार आणि अनवर कुरेशीचा जबरदस्त अर्धशतक पूर्ण. संघाला गरज असताना टॉप ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरलेले होते. मिडल ऑर्डरला आलेले होते अनवर आणि जबरदस्त तुफानी फलंदाजी केलेली आहे आणि एक झंझावती अर्धशतक पूर्ण केलेलं आहे अनवर कुरेशी. 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. संघाची धावसंख्या 90s मध्ये 91 धावा. गणेश पाटीलचा चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला हिट करण्याचा प्रयत्न होता अविनाश माळीचा. चांगला इंटेंटने हिट केलेला होता. नमस्कार नमस्कार. चोपडा 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 प्रीमियर लीग. एक जबरदस्त इनिंग अनवर कुरेशीची. 7 षटकांची समाप्ती, 92 धावा, 92, लॉस ऑफ 6. चंद्रशेखर गोलंदाजीवर. गुर्जर प्रीमियर लीग जळगाव
ही जी मानाची स्पर्धा आहे जळगावच्या श्रीराम तीर्थ मैदान अर्थात मानराज पार्कवर होते. त्या स्पर्धेमध्ये धरतीधन या संघाकडून खेळतात चंद्रशेखर पाटील. शेवटचे 6 चेंडू घेऊन आलेले आहेत. ऑन साइडला नीटचा बॅटवर आलेला नाहीये. पहिली वेगवान धाव घेतलेली आहे. दुसरीचा कॉल करतायत का? सिंगल हँडेडली पिकअप थ्रो आणि अनवरला परतावं लागेल का? तर नाही. शशीने आपल्या विकेटचं बलिदान दिलेलं आहे. रोशनचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पिकअप अँड थ्रो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा गेलाय. चोपडा प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वाचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. नो बॉलचा इशारा आलेला आहे. जय हिंद क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ सदस्य हंसू काका पोद्दार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत सर. चला, ओव्हर स्टेपिंगचं नो बॉल आहे किंवा नाही याबद्दल पुष्टी करू इच्छित आहेत. 3ऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. चला, ऑफ द पिच लँड झाला किंवा नाही याबद्दल अंपायर्स रिव्ह्यू. आणि बघा, अतिरिक्त धाव तर मिळेल, एक तर वाईटची एक तर नो बॉलची. अतिरिक्त धाव मिळेल, परंतु नो बॉल असला तरी काही हरकत नाही, कारण की जो मागचा नो बॉल आहे त्याची फ्री हिट कंटिन्यू असेल.
पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येईल, अतिरिक्त धाव मिळेल आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फुकट फटका. स्ट्राईकला असतील सेट बल्लेबाज, सेट फलंदाज अनवर कुरेशी. आणि फ्री हिटवर एक्स्ट्रा रिझनला षटकार. अनवर कुरेशी आता फक्त षटकारांची भाषा बोलतोय. जबरदस्त फलंदाजी अनवर कुरेशीची. अग्रवाल असोसिएट्स या षटकाराचे प्रायोजक. एकशे 7 धावा, 100 पूर्ण झालेली आहे. अजूनही 3 चेंडू बाकी. ओ फाईन लेगच्या दिशेने गणेश सापनर पुन्हा एकदा चित्तेच्या चपळाईने या चेंडूवर धाव घेतायत, चेंडू वाढवतायत, यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतायत आणि यावेळेस मात्र धाव मिळालेली नाहीये. मिड विकेटच्या दिशेने एक धाव घेतलेली आहे. ओ हो, अचूक निशाणेबाजी अविनाश माळीची. बघा लहानपणी गल्लीत ज्या गोट्या गोट्या खेळलेल्या होत्या अविनाशने, त्याचा कुठेतरी आता या उतार वयात फायदा होतोय. संजय चव्हाण, पंकज पारधी आलेले नॉन स्ट्राईकला. शेवटचा चेंडू आणि अराउंड द लेग्स बोल्ड. फार उशिरा विकेट मिळालेली डावाच्या शेवटच्या चेंडूवर. चला 8 षटक संपलेली आहे. डीडी फायटर्स अर्थात दादासाहेब दिनकरराव पंडितराव देशमुख संघ यांनी आपल्या निर्धारित 8 षटकात एकशे 8 धावा केलेल्या आहेत, 9 गडी बाद. आणि आनंद चष्मा घर वॉरियर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लक्ष असेल 109 धावांचं. तर काही क्षणाची विश्रांती घेऊया. चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए. और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले. हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. यहाँ पर आपको हर तरीके के से मोटर मिलेंगे. पानी के लिए मोटर भी मिलेंगे आपको और खेत के लिए भी मिलेंगी. तो दोस्तों अगर आपको भी चाहिए तो सीधा सैफी मशीनरी के ऊपर आइए. हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, गुना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा. तो दोस्तों अभी मैं सैफी मशीनरी के अंदर जाकर जानता हूँ कि कौन कौन सी कंपनी की मोटर अवेलेबल है. तो चलिए मेरे साथ.
तो भाई आपका नाम क्या है? मेरा नाम प्रदीप पाटिल। तो प्रदीप भाई, हमको आपके पास से मोटर चाहिए, तो आपके यहाँ किस किस कंपनी की मोटर है, कौन कौन सी मोटर है, हमारे ऑडियंस को बताइए। हमारे यहाँ शेती के लगने वाले बोर, प्लॉट पे लगने वाले बोर, वो हमारे पास है। अच्छा। और उसमें कंपनी है, सम्राट की है, लक्ष्मी लाड़ा की मोटर है, सब हमारे पास अवेलेबल है। अच्छा, तो बताइए हमको। आइए सर। हमारे यहाँ मोटर का जो रीत के लिए लगाते हैं, वो मोटर ये है हमारे पास। घरगुती रहती है, इसको ये घरगुती लगती है। लक्ष्मी लाड़ा की कंपनी है, शेरा की मोटर है हमारे पास। और वो ये सम्राट की भी है, बोल के लिए लगाते हैं हमारे पास। सम्राट की मोटर है हमारी। अच्छा। ये खेत के लिए लगती है, ये मोटर है। तो दोस्तों, हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। यहाँ पर आपको हर तरीके के से मोटर मिलेंगे, पानी के लिए मोटर भी मिलेंगी आपको और खेत के लिए भी मिलेंगी। तो दोस्तों, अगर आपको भी चाहिए तो सीधा सैफी मशीनरी के ऊपर आइए। हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा।
चला पहिला चेंडू आणि सूर्यकांत पाटील यांच्या बॅट मधून घाणाघाती प्रहार. बघा जशास तसं उत्तर झालेलं आहे. स्ट्राईकला होता रुपेश आणि गोलंदाजी होती सूर्यकांत यांची. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता रुपेशच्या बॅटमधून. आता रुपेश गोलंदाजे आणि सूर्यकांत यांच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. ओहो हो, चांगला फटका होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये ऍडव्होकेट रुपेश पाटील या चेंडूला अडवत आहेत. तुमच्या बाहेर पॉइंटकडे वेगवान एक धाव. चांगलं बॅकअप. स्ट्राईकला असतील रोशन बाविस्कर. फुलटॉस चेंडू आणि हा ब्रँडेड चौकार ज्याचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. रोशन यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा रुपेश पाटील. यावेळेस चेंडू उंच उडालेला आहे. 2-3 क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि झेल सुटलाय. गुलाब सरांच्या हातून झेल सुटलाय. चला चोपड्याचा चॉकलेट बॉय अजय पाटील सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा फटका पुन्हा एकदा फसलेला होता. चेंडू हवेत होता. एक संधी होती. अवघड होती परंतु संधी होती. चला जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. चला परतावं लागेल. क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केला म्हणून पंचांनी उद्देश लक्षात घेतलेला होता आणि तो उद्देश असा होता की क्षेत्ररक्षकासाठी निश्चित अडथळा होता आणि आपण स्क्रीनवर बघू शकतो. चला रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूया नक्की काय झालेलं होतं. मोहित देशमुख हे सबस्टिट्यूट प्लेयर आहेत.
शशिकांत पाटील गोलंदाजी मार्कवर. शशिकांत पाटील मॅन फ्रॉम गोरगावले, भैया मिस्त्री या नावाने परिचित. रोशन बाविस्कर असतील स्ट्राईकला, गणेश असतील नॉन स्ट्राईकला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. एकच धाव मिळेल. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर चांगलं कलेक्शन यश त्यांच्या मागे. रुपेश पाटीलचं. शॉर्ट कव्हर क्षेत्रात एक धाव. गणेश पाटील आपलं खातं उघडताना. शशिकांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक मोठं लक्ष डिपेंड करतात का बघावं लागेल. डीडी फायटर्स विरुद्ध आनंद चष्माकर वॉरियर्सचा सामना सुरू. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या दिशेने झेल. दुसरा झटका. रोशन बाविस्कर. मनोहर यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि शशिकांत पाटील यांनी गडी मिळवलेला आहे, बळी मिळवलेला आहे. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह. फुलर लेनचा चेंडू होता. लो फुल टॉस. एक धाव मिळते. दीपक राजपूत यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. भैया मिस्त्री चांगली गोलंदाजी करतात. षटक संपलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती. 15 धावा, 2 गडी बाद. मनोहर पाटील गोलंदाजी मार्कवर. डीडी फायटर्स या संघाच्या स्कोरिंग कार्डकडे सुद्धा आपली नजर जाईल.
दरम्यान मनोहर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, छेडखाणी करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. हा पार्टेड अपील होते, गोलंदाजाकडून मात्र पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. तर रुपेश पाटील यांनी 2 चेंडूत 6 धावा केलेल्या होत्या. षटकाराने खातं उघडलं होतं. स्वप्नील हा 0वर बाद झालेला होता. गुलाब सरांनी 4 चेंडूत 13 धावा केलेल्या होत्या, 2 षटकार लगावलेले होते. यावेळेस स्लॉट मधला चेंडू लॉफ्ट केलेला आहे. रुपेश पाटीलच्या डोक्यावरून षटकार, लॉंग ऑन सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. मनोहर पाटील यांनी 5 चेंडूत 8 धावा केलेल्या होत्या. अनवर शेख आले त्यानंतर आणि त्यांनी 29 चेंडूत जबरदस्त 64 धावा केलेल्या होत्या. 7 षटकार आणि 3 जबरदस्त चौकार आणि 220 चा स्ट्राईक रेट होता. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट कडे चेंडू जातो. 1 धाव मिळते. किरण बैरागी फलंदाजीमध्ये फारसं काही करू शकलेले नव्हते. 3 चेंडूत 7 धावा अनिरुद्ध देशमुख यांनी जरूर केलेल्या होत्या. शशिकांत पाटील भैया मिस्त्री 4 चेंडू 2 धावा. तर एकमेव किल्ला, एक हाती किल्ला लढवणं ज्याला म्हणतात, ते अनवर कुरेशी यांच्याकडून शिकायचंय. ड्राईव्ह केलेला अलॉंग द कार्पेट, जमिनीला चिरत हा चेंडू येतोय. वाईडिश लॉक खेळण्याचा प्रयत्न होता. शशिकांत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अविनाश माळी सिनियर खेळाडू दोन्ही. चोपडा तालुक्यातील क्रिकेटची सुरुवात ज्या काळात झालेली होती त्या काळापासून हे दोन्ही खेळाडू चोपड्यातील जय हिंद क्रिकेट क्लबशी जोडले गेलेले. तर चोपड्याच्या क्रिकेटचा जो प्रवास आहे या दोन्ही खेळाडूंनी अगदी जवळून बघितलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्रात वॅकंट एरिया, कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज, चंद्रशेखर कोष्टी. ऑफस्टंपच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टंपची लाईन मात्र शशिकांत पाटील काही सोडत नाहीये. एक 1.5 षटक गोलंदाजी केलेली शशीने 10 धावा दिलेल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. हा असतो अनुभव. एखाद्या सिनियर खेळाडूचं मैदानात राहणं आणि किंवा संघात राहणं का गरजेचं आहे हे शशिकांत पाटील वेळोवेळी दाखवतोय. दरम्यान फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस, स्विच हिट आणि चौकार. चला तर षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती, 36 धावा, 3 गडी बाद. आनंद चष्माघर वॉरियर्स 24 चेंडू 73 ची गरज. अविनाश माळी ऑन स्ट्राइक.
वाईडचा इशारा. यस, वाईड. चला, फिल्डिंग संघाने वाईट आहे की नाही याबद्दल विचारणा केलेली. आणि तिसरा डोळा अर्थात या सामन्यासाठी हायकोर्ट कडे दाद मागितली गेलेली, हायकोर्टाकडे. आणि हायकोर्टाचे मुख्य जज म्हणून भूमिका बजावत आहेत तिसरे पंच निलेश औशीकर सर. वाईड. वाईडचा इशारा येईल तिसऱ्या पंचाकडून. 37 धावा. तालिब तेली आणि शाहिद खान नॅशनल अँड सरदार ऑडिओचे संचालक, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय. दरम्यान शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जातोय, हवी पुल करतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सी मारे शापार, 1 बाउन्स, चौकार. पुणेरी फ्राईज सुपर 4. पुन्हा शॉट ऑफ लेन चेंडू, यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने. ॲडव्होकेट रुपेश चेंडू अडवतायत, गोलंदाजाकडे परत करतायत. तोपर्यंत अविनाश माळी एक धाव घेत आहेत आणि आता स्ट्राईकला असतील दीपक राजपूत. दीपक राजपूत 8 चेंडू 17 धावा आणि अविनाश माळी 4 चेंडू 6 धावा. कुठेतरी आता गेअर चेंज करावं लागेल. एका एंडने आक्रमण करून फायदा नाही. आता दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. आणि दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला. किरण साळुंखे या चेंडूला अडवत आहेत. ओ, यावेळेस शॉर्ट चेंडू होता, गती कमी होती, डॉट बॉल, निर्धाव चेंडूने षटक संपलेलं आहे मनोहरचं. 5वं षटक संपलेलं आहे. 43 धावा, 3 गडी बाद. 18 चेंडू 67 ची गरज. चला, 22 धावा प्रति षटक या सरासरीने धावा कराव्या लागतील. 66 धावा.
संजय चव्हाण. बॅटची कड, चेंडू हवेत आणि शशिकांत पाटीलने कुठलीही चुकी केलेली नाहीये. दीपक राजपूत कॉट, शशिकांत पाटील बोल्ड, संजय चव्हाण. चौथा झटका आनंद चष्माघर वॉरियर संघाला. किरण भोई यांनी पूल केलेला होता. मिडविकेटकडे मोहित चेंडू अडवतोय डीप मिडविकेट सीमारेषेवर. एक धाव मिळते किरणला, एक धाव मिळते आनंद चष्मा घर या संघाला. 44 धावा, 44, लॉस ऑफ 4. यावेळेस फटका फसलाय आणि गुलाब सरांनी झेल टिपलाय. अविनाश माळी यांना परतावा लागेल. अविनाश माळी कॉट, गुलाब तडवी बोल्ड, संजय चव्हाण. संजय या षटकात दुसरा फलंदाज तंबूत परतवतोय. षटक संपलेलं आहे. 6 षटकांची समाप्ती, 46 धावा, 5 गडी बाद, 12 चेंडू आणि 63 ची गरज. .50 प्रति ओव्हर अशी सरासरी. प्रत्येक षटकात 12 चेंडू 10 षटकारांची गरज. दर 6 चेंडूत 5 ची गरज षटकारांची. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत किरण साळुंखे,
किरण भोई स्ट्राईकला. किरण विरुद्ध किरण. ओ दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल या ठिकाणी वसूल करण्यात आलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि डीप मिड विकेट, सीमारेषा पार षटकार. तर बघा, असं म्हटलं जातं की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. फुल टॉस टाकलाय, षटकार आलाय. यावेळेस मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षक रुपेश पाटीलच्या हातात परतावा लागेल. त्रेपन्न धावा. 10 चेंडू आणि 56ची गरज. लव सोनवणे आता गोलंदाजी मार्कवर. महाराष्ट्र पोलीस फलंदाजी मार्कवर. लव ऑफस्टॉपच्या बाहेर, वाईडचा इशारा. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जीवनभाऊ चौधरी, संचालक नवजीवन सोलर चोपडा. चांगला फटका कव्हर क्षेत्रात. एकच धाव मिळेल. ओहो, जबरदस्त स्टंपिंग आणि परतावा लागेल फलंदाजाला. या स्पर्धेचे टी शर्ट आणि स्लीव प्रायोजक श्री राहुल महाजन, न्यू बापू टी हाऊस. तर चषकांच्या प्रायोजिका सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा. पंचावन्न धावा. कलेक्शन बरोबर आहे आणि फलंदाज बाद आहे.
आणि आनंद चष्मा घरचे संचालक आणि या संघाचे फ्रँचायझी ओनर गणेश सापनर आता मैदानात दाखल झालेले. सातवं षटक संपलेलं आहे. 56 धावा, 8 गडी बाद, 6 चेंडू 53 धावा. आणि आता या सामन्यात फक्त औपचारिकता. आनंद चष्मा घर या संघाचे संचालक गणेश सापनर यांनी जर षटकार लगावला तर बापू सोनार यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. ओ बॅटची कड आणि हा चेंडू जातोय थर्डमॅन कडे. चौकार मिळतोय का? नक्कीच. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. गणेश सापनर हे बघा, मारायचा कुठे होता, बॅटची कड लागली आणि चेंडू कुठे गेला. परंतु जो रिझल्ट पाहिजे होता गणेश यांना तो मिळालेला आहे, चौकार आलेला आहे. परंतु षटकार जर लगावला तर गणेश आपल्याला 1100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल बापू सोनार यांच्याकडून. चेंडू हवेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेतलेली नाहीये, एकच धाव. लव सोनोने, महाराष्ट्र पोलीस. षटकार आलाय का? तर 1 बाउन्स, चौकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. लव सोनवणे चांगला फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि पुन्हा एकदा चौकार. शेवटचे 2 चेंडू या सामन्यातील. 2 चेंडू आणि 40 ची गरज. शॉर्ट चेंडू आणि या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय सीपीएल ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. या सामन्यातील शेवटचा चेंडू संजय चव्हाण यांचा. लव सोनोने स्ट्राईकला. चला, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. ओहो, बोल्ड झालेले आहेत माझ्या मते. दांडी गुल आणि विकेटचं पतन. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे डीडी फायटरचा फायटर खेळाडू अनवर कुरेशी. वेल्डन अनवर. बिल्डर या नावाने ओळखले जातात. 29 चेंडू 64 धावांची तुफानी खेळी केलेली होती अनवरने. आणि हा सामना संपलेला आहे. चला, सामना संपलेला आहे. समालोचन कक्षात बदल होईल आणि पुढच्या सामन्याची समालोचनाची जबाबदारी असेल छत्रपती संभाजीनगरचे